गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज खूप दिवसांनी, याचं कारण आहे आमचे SNBPचे माझे क्लासमेट सई, प्रणव, किशोर, हाय कर, आणि स्वामी ते आता ड्राईव्ह करतायत. तर आम्ही जातोय आज पुरंदरला ट्रेकिंगला. आणि आता सकाळचे काय 11 वाजलेत आता, आणि आम्हाला निघायला थोडा लेट झालाय, पण आता आम्ही आमची जर्नी चालू केली. सो स्टे ट्यून. बघू म्हणते ना मला आजचे दिवस सई. आम्ही बघतो आज पण दाखवतो. तुम्ही तर बघतात दाखवतेच आहे. स्वामी काय मटकी वेगळी देऊ का बाळा? मटकी वेगळी द्या बाबा, आम्ही तिथं वरती गेलो मिक्स करतो. मटकी खाणं सगळे वेगळे. तू बोललास का इकडे थांबूयात? तुला माहित होतं वाटतं. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा. प्रणव, तू किती गडांवर गेलायस? आता बघ, आता परफेक्ट व्ह्यू येतो. किशोर नक्की बघा मला म्हटलं हळू घ्या, मी हळू घेतली गाडी. मग कसला व्ह्यू आहे बघा बघा. किशोर काय व्हिडिओ काढली का? काढली ना. मी सुंदर काढली. बरं मग ए मी सुंदर काढली स्वामी. अरे मला काहीतरी बोलू द्या रे. आमचे हे दोघं साताऱ्याचे. आता बघा, आता आम्ही आहोत ऑन द वे. आता 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचू. आणि समोर हे काय आहे? हेच आहे का? अच्छा. हा, या घाटाच्या वरती आता आपल्याला पुरंदर हा किल्ला पाहायला मिळेल. तो आता आपण चढणार आहोत. हो. किती तास लागणार चढायला? चढायला आय थिंक 1.5 तास लागेल. बर. आणि संचिताकडे तो स्टॅमिना नाहीये. हा, असं वाटतंय आम्हाला. स्टॅमिना माझ्या ह्याच्यावर डाऊट घेऊ नका, मी तुम्हाला दाखवते. नाही, आम्हाला वाटत नाही. बघू आता चढला तर चांगलं. महाराज तुम्हाला काय वाटतं संचिता? माझ्या व्ह्युअर्स ना माहितीये माझ्यात काय आहे आणि काय नाही. व्ह्युअर्स बापरे, बघूयात. कर हर मैदान फतेह. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हॅलो गाईज, आपण पुरंदर किल्ल्याच्या एंट्रीवरती आहोत पायथ्याशी. आणि आपल्याला 1.5 ते 2 तास ट्रेक करायचं आहे. आमचं खरं तर थोडं टायमिंगचं हे झालंय, पण आम्ही पोचलोय. आता 1 वाजलाय आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरू करूया. चला, थोडंसं घे चालू पर्यंत, मग बंद कर. मुखी तलाव, पाणी आहे आतमध्ये. खूप लांबचा पल्ला आता गाठायचा आहे. वरती जायचंय, गड चढायचंय. सगळे उत्साहामध्ये दिसतात आता. शेवटपर्यंत बघू आता सर्वांचा उत्साह राहतोय का नाही. संचिताचा स्टॅमिना पण संपणार. ब्रिटिश काळातले चर्च आपल्याला इथे बघायला मिळतील. ब्रिटिश काळातले नाही, महाराजांच्या काळातले, इंग्रजांनी बांधलेले असं असेल ना रे किशोर? हो, आर्मी बेस्ड एरिया आहे. खाली आमची चेकिंग वगैरे केली आणि एक आयडेंटिटी कार्ड म्हणून प्रूफ, आधार कार्ड मागितला. वीर मुरारबाजी देशपांडे यांचा इथे आपल्याला पुतळा पाहायला मिळेल. सुरुवातीला जगदंब.
आता इथे आपल्याला थोडं वरती आल्यावर दुसरं अजून एक मंदिर दिसतंय, शिव मंदिर. असं म्हणतात की हे खूप प्राचीन कालीन मंदिर आहे, खूप जुनं. हर हर महादेव. हॅलो गाईस, काय झालं आता कोण सांगेल? आपल्यातलं कोणाला ताकद आहे का? काय झालं सांगायची? मध्येच आम्ही सई पूर्ण व्हिडिओ खराब करते दरवेळेस. तिथे गेल्यावर आम्हाला असं कळालं की पुरंदर किल्ल्यावर कॅमेरा, फोन अलाउड नाहीये. सो ट्रेकिंग करताना आम्हाला काहीच शूट करता आलं नाही. पुरंदर हबीबी, हा का? वेलकम टू पुरंदर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ. उंबरखिंडीच्या लढाईत मराठ्यांनी वापरलेले भाले. वासोट्याचा किल्ला. खरंच अशा ठिकाणी आल्यावर मनात काय भावना येतात त्या नाही सांगू शकत. पूर्ण असं प्रेरणादायी, खूप आमच्या कोकणची, आमच्या मालवणची शान सिंधुदुर्ग किल्ला पाण्यात आहे, चारी बाजूने पाणी. आम्ही इथेच गेलो आहे फक्त, आणि आज दुसरा पुरंदर बघितला, हा सुद्धा विजयदुर्ग. धन्यवाद. आजचा आपला प्रवास कसा झाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडंसं व्हिडिओ शूटिंग नाही करता आली कारण वरती अलाउड नव्हता फोन, आणि मिलिटरी बेस्ड एरिया असल्यामुळे मिलिटरीची लोक खूप स्ट्रिक्टली सगळं फॉलो करतात आणि वर नाही घेऊन जाऊ देत काही कारणास्तव. खूप ऑफिशियल आणि प्रायव्हेट कारणं असतात, सो नाही जाऊ देत मोबाईल घेऊन वरती. सो व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी पूर्ण प्रोहिबिटेड आहे. बट आम्ही अनुभव पूर्ण घेतला. सो येस, खूप दमायला झालं आहे. जिथनं चालू झालं तिथं आता सगळे आलेले आहेत. कसं वाटतंय सगळ्यांना? जवळपास 2 ते 3 तास झाले ना वर हा, जाऊन. 2 तास झाले. मस्त वरती भेळचा आस्वाद घेतला. ग्लुकोन-डी आणलेली, परिस्थितीची दूरदृष्टी ठेवून ग्लुकोन-डी आणलेली, भेळ, मटकी भेळ खाल्ली. मस्त एनर्जेटिक वाटतंय. आम्ही आणि आता तहान पॅकअप लागली. पॅकअप. चला आता. मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवाचं होणार. लाव रे काही. चला बरं. थोडं तरी